महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती सर्व देशामध्ये साजरी केली जाते। 134 वर्षापूर्वी या देशामध्ये एक महामानव जन्मला आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्या देशाची राजघटना लिहिण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं आणि उपक्षितांना न्याय देण्याची भूमिका घेतली। आज आपण जर पाहिलं तर हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आधारावर त्याची वाटचाल सुरू आहे आणि तो विचार पुढे नेण्याचं काम गेली अनेक वर्ष आपण सर्व करत आहात। हे करत असताना या परिसरामध्ये सुद्धा मी पाहतो दिवसेंदिवस सर्वांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढतो आणि तरुण वर्ग यामध्ये येतो। यामध्ये एकच सिद्ध होते की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं ते सर्वदूर नेण्याचा सातत्याने सर्वांनी प्रयत्न केला जातो आणि त्याच राजघटनेच्या आधारे खऱ्या अर्थानं आतापर्यंत या देशाची वाटचाल झालेली आहे, या विकास झालेला आहे। सर्वांना समान न्याय, सर्वांना समान मताचा अधिकार भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली। त्यांना मी अतिशय नम्रपणे अभिवादन करतो। एकता समितीच्या वतीने 134व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे आणि याच अनुषंगाने कराड शहरातील कायदेव्यवस्था त्याचबरोबर बदलावतील होणारा अन्याय विविध संघर्ष करण्यासाठी या समितीची कराड शहरामध्ये आम्ही नेमणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने सर्व माझे बांधव त्यामध्ये माजी नगराध्यक्ष आमचे शांतारामजी थोरडे असतील, त्याचबरोबर आमचे बंधू परवीन सर असतील, सर्वांनी सुरेश लादे असतील, सर्वांनी पुढाकार घेऊन आमचे सुनील लादे असतील, सर्वांनी पुढाकार घेऊन आज कराड शहरामध्ये एक ज्येष्ठ एक बौद्ध कराड शहर समिती या ठिकाणी स्थापन केलेली। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो सर्व भारतीयांना आज जयंतीनिमित्त खूप खूप आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा।